Good afternoon, students. This is our lecture of English. We are starting today. Let me introduce the topic. Unit 2 English Studies in India. आपण मागल्या लेक्चरला बघितलं होतं की आपला विषयाचं इंट्रोडक्शन आपण बघितलेलं होतं. इंग्रजी स्टडीज इन इंडिया यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे किंवा आपल्याला हा विषय का बरं त्यांनी अनिवार्य केलेला आहे. 409 हा आपल्या विषयाचा कोड आहे. आपल्याला याच्यामध्ये त्यांनी इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश स्टडीज इन इंडिया या याच्यानुसार युनिट दिलेले आहेत. आपले 4 युनिट याच्यामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिला आहे एंट्री ऑफ इंग्लिश अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्यू. त्याच्यानंतरचा आपला दुसरा युनिट आहे राजा राममोहन रॉय अँड चार्ल्स इन ट्रॅव्हलॅन. त्याच्यानंतरचा आपला तिसरा युनिट आहे अ व्हॅल्यू ऑफ द पोस्ट इंडिपेंडेंट डिबेट्स अँड फोर्थ युनिट स्टेलिंग डाऊन ऑफ इंग्लिश अँड स्टडीज अँड मीडियम्स. याच्यामध्ये आपण पहिला एंट्री ऑफ इंग्लिश अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्यू. आता आपण त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं की आपल्याला स्टडी कशा पद्धतीने करायचं आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे. इंग्लिश इज अ बेसिक लँग्वेज ऑफ आवर स्टडीज इन पार्ट ऑफ आवर डे टू डे लाईफ. आपल्या प्रत्येक रोजच्या दळणवळणाच्या जीवनामध्ये आपल्याला इंग्लिशचं महत्त्व कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला ते कसं कसं हाताळता यायला पाहिजे किंवा कशासाठी आपल्याला याचा उपयोग पडू शकतो. वाय इज अ हॅविंग इंग्लिश इज सो इम्पॉर्टंट. कोणी सांगू शकते का? बघा याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पार्ट्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की आपल्या जीवनामध्ये इंग्रजीचं महत्त्व काय आहे, आपल्याला इंग्रजी का शिकली पाहिजे, काय महत्त्व आहे. इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ सायन्स ऑफ अवेशन्स कॉम्प्युटर्स डिप्लोमसी अँड टुरिझम. बघा आपल्याला इंग्रजी भाषेचा उपयोग कुठे कुठे सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायन्स. आज जे काही सायन्स पुढे जात आहे किंवा आता आपण जेव्हा सुरुवातीपासून जर बघितलं प्राचीन काळापासून तर इंग्रजीचं महत्त्व कशा पद्धतीने येत गेलं. ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजी शाळांचा नव्याने हे केलेला होता 1835मध्ये ज्यावेळेस एज्युकेशनल आपल्याला पुढल्या युनिटमध्ये आपल्याला हे बघायचंच आहे. त्यांनी आपल्याला इयर वगैरे सगळे सांगितलेलेच आहे. त्यावेळेसपासूनचा जर आपण काळ बघितला तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा इंग्रजी शाळांची सुरुवात झाली होती किंवा इंग्रजी ही कंपल्सरी लँग्वेज न ठेवता एक ऑप्शनल म्हणजे ज्याला ऐच्छिक जो आपल्या हिशोबाने इंग्रजी विषय घेऊन शिकू शकतो अशा पद्धतीने आपल्याला ते इंग्रजी शिकायला त्यांनी हे केलेलं होतं. सर्वच जण इंग्रजी न शिकता मोजके लोक त्या काळामध्ये इंग्रजी शिकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कालांतराने इंग्रजी पोयम्स इंग्रजी आपल्याला म्हणजे हे जे त्यांनी लिहिलेले जे हे होते म्हणजे आपण म्हणू शकतो नॉवेल्स वगैरे या सगळ्या नॉवेल्सचा वगैरे आपण यूज आपल्या याच्यामध्ये करायला सुरुवात केली. भरपूर जणांना इंग्रजीचं नॉलेज नव्हतं पण इंग्रजी शिकता शिकता आता असं झालेलं आहे की सायन्स हा सब्जेक्ट जोपर्यंत आपल्याला इंग्रजी म्हणजे आपण पूर्ण बोलता वाचता किंवा समजता येत नाही तोपर्यंत त्या सायन्सचा आपल्याला उपयोग करता आला नसता किंवा एवढं सायन्स पुढे गेले नसतं जेवढं आतापर्यंत गेलेला आहे. सायन्सचा एवढा उपयोग लोकांनी करून घेतलेला आहे की आज प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून म्हणा किंवा ऑनलाईन पद्धतीने म्हणा हे कशामुळे झालेलं आहे, हे सगळं सायन्स किंवा आपल्या नॉलेजमुळे झालेलं आहे. आता तुम्ही जर तसं बघितलं इंटरनेटचा जर आपण वापर करायचा असला तर प्रत्येक गोष्ट आपल्याला नेटवर इंग्रजीच्या याच्या संबंधित माहिती देते. ज्याला इंग्रजी येते, ज्याला लिहिता येते, ज्याला वाचता येते, ज्याला समजते तो जास्तीत जास्त पद्धतीने त्या इंटरनेटला हाताळू शकते. हे सर्वांनाच माहिती आहे. तसंच बघा जसं कॉम्प्युटर ज्यावेळेस आपण हाताळतो प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येते. त्याच्यानंतर हे टुरिझम. जर आपल्याला बाहेरच्या देशात जायचं असलं किंवा कुठे टूरवर जायचं असलं तर हिंदी किंवा इंग्लिश या दोनच म्हणजे भाषांचा आपण वापर करू शकतो. नेहमी निरंतर आपण फक्त मराठीचा यूज आपण प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही. आता साधारणतः जर तसं बघितलं तर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याबरोबरच काय होतं लँग्वेज चेंज होते. लँग्वेज
कशा पद्धतीने चेंज होते? जर तुम्ही MP मध्ये गेले तर तुम्ही मराठी बोलेल तर भरपूर कमी लोकांना ती मराठी समजेल, त्यांना हिंदी समजेल. हां, त्याचप्रमाणे जर आपण US ला गेलो किंवा आणखी अदर स्टेटमध्ये जर आपण गेलो तर अदर स्टेटवाले लोकांना सगळ्यात जास्त काय आहे? इंग्रजीचं नॉलेज आहे. जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये बोलल्या जाते. मग या टुरिझममध्ये पण आपल्याला इंग्रजीचा वापर आपल्याला उपयोग पडू शकतो. बघा, इट्स ऑल्सो द लँग्वेज ऑफ इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स, द मीडिया अँड द इंटरनेट. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला जर इतरांशी कम्युनिकेशन करायचं असेल तरी देखील आपल्याला इंग्रजी येणं आवश्यक आहे, तसंच इंटरनेटसाठी पण. सो लर्निंग इंग्लिश इन इम्पॉर्टंट फॉर सोशलिंग अँड एंटरटेनमेंट ॲज वेल ॲज वर्क. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इंग्रजीचं येणं महत्त्वाचं आहे. आता आपलं हे झालं, हे आपण बघितलं होतं पहिल्या युनिटमध्ये. आता दुसऱ्या युनिटमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश स्टडीज इन इंडिया. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, इट कॅन बी सेड दॅट अ न्यू एज्युकेशनल पॉलिसी ऑफ 1835 ऑफिशियली अनालिसिस इन द गव्हर्नर जनरल रिसोल्युशन्स दॅट. बघा, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की 1835 साली ज्यावेळेस नवीन एज्युकेशनल पॉलिसी आपल्या याच्यामध्ये ॲड करण्यात आली, त्यावेळेस काय झालेलं आहे की त्यावेळेसचा जो गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल जे होते, त्यांनी काय केलेलं आहे की डिपार्टमेंट वाईज त्यांनी हे सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला इंग्रजीचं आपण काय म्हणू शकतो, इंग्रजीला आपल्याला त्यांचं असं म्हणणं होतं की कुठल्याही भाषेला महत्त्व दिल्यापेक्षा जर इंग्रजीला महत्त्व दिलं गेलं तर इंग्रजीचं जे माध्यम आहे किंवा जे इंग्रजी शिकायचं लोकांचं महत्त्व आहे ते वाढत जाईल. द ग्रेट ऑब्जेक्ट ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑट टू बी द promotions of reopen literature and science among the native of India. All the funds approached for the purpose of education would best be employed in English education alone. बघा, आता याच्यामध्ये त्यांचं कसं म्हणणं झालं, त्यांचं असं म्हणणं होतं की जे नेटिव्ह प्लेस आहे, बघा आता जे अकॅडमिक होतं, जे ब्रिटिश सरकारने किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ज्यावेळेस युरोपियन लिटरेचरला प्रमोट केलं होतं किंवा प्रमोशन दिलं होतं किंवा सायन्सला त्यांनी प्रमोट केलं होतं की नाही बा, सायन्स किंवा जे काही बाकीचं आहे हे फक्त इंग्रजीमध्येच शिकविल्या गेलं पाहिजे, दुसऱ्या कुठल्या भाषेपेक्षा इंग्रजीला तुम्ही काय करा, पर्पज करा, म्हणजे त्याचं हे करा, त्याला महत्त्व देण्यात यावं, असं त्यावेळीच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचं म्हणणं पडलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, द स्टेटमेंट डिड नॉट रिफ्लेक्ट अ स्टुडंट्स टिप ऑफ द एज्युकेशनल पॉलिसी ऑफ द कोलोनियन गव्हर्नमेंट. आता कोलोनियन गव्हर्नमेंट काय आहे? आता हे कोलोनियन गव्हर्नमेंटनी काय केलं की त्यांनी परत एक स्टेटमेंट दिलं. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं स्टेटमेंट असं होतं की आम्हाला कोणत्याही सर्व जे काही स्टेटमेंट आहे, वरती दिलेलं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा कुठलाही काही एक फरक आमच्या याच्यात पडणार नाही. आमचं जे हे आहे, आमच्या हिशोबाने आम्ही एज्युकेशनल जी हे आहे शिफ्ट, म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने इंग्रजीला मला पुढे न्यायचं आहे ते कोलोनियन गव्हर्नमेंटनी ज्या स्टेटमेंटच्या हिशोबाने ठरवलं त्या स्टेटमेंटच्या हिशोबाने होईल. त्यांचं असं म्हणणं पडलं की बघा, त्यांनी काय म्हटलं आहे की रेदर इट वॉज ॲन आउटकम ऑफ अ लॉंग डिबेट्स अँड कन्फ्लिक्ट बिटवीन advocates of English educational and those who forever the study of classical Indian languages. मग ती संस्कृत असो, पर्शियन असो किंवा अरेबियक असो, त्यांचं असं म्हणणं पडलं की हिंदी, मराठी, कुठलीही जशी संस्कृत, हिंदी, मराठी जी कुठलीही कोणतीही भाषा असेल त्या भाषेला मध्ये न घालता जो काही आम्ही नियम लावून दिलेले आहे ते आमच्या हिशोबाने इंग्रजी एज्युकेशनमध्ये तो नियम लावला गेला पाहिजे. इंग्रजी एज्युकेशन ज्यावेळेस कोणी घेत आहे त्यावेळेस या बाकी लँग्वेजेसचा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं महत्त्व यायला नको. जर इंग्रजी एज्युकेशन तुम्ही घेत आहे किंवा इंग्रजीला तुम्ही ज्यावेळेस ग्राह्य करायचा किंवा शिकायचा प्रयत्न करत असाल तर बाकी लँग्वेजेसला थोडं तुम्ही बाजूला ठेवा, असं त्यावेळेसच्या त्या ॲडव्होकेटनी आपलं मत मांडलं होतं की एज्युकेशनल सोसायटीमध्ये त्या बाकी लँग्वेजेसला तुम्ही महत्त्व न देता फक्त इंग्रजीला फेवर करा, असं फेवर करत नव्हते. म्हणून काय झालं, कोणीही इंग्रजीला फेवर न करता
इंग्रजीला फेवर केल्या गेलं पाहिजे. म्हणून कोलोनियन यांनी काय केलं, त्यांनी आपली हे ठेवली की आपल्या हिशोबानेच याच्यामध्ये नियम चालू केले गेले पाहिजे. त्यांनी या स्टँडलामध्ये तसं सांगितलेलं आहे. मॅक्युलरी मिनिट्स ॲट इंडियन एज्युकेशनल 1835 अँड ट्रॅव्हलन्स ऑन द एज्युकेशन ऑफ द पीपल ऑफ इंडिया 1838 इनकरप्टेड ऑल दच debates along with the purpose plans for the introductions of English studies. However, it must be noted that as early as 1792, Charles Grant, an employee of the East India Company, recommended the disseminations of European literature and science, thus the media of English among the people of India. The reasons given by and for the extraordinary importance attend the study of English literature are significant. They form the backbone of all letters, arguments and demanding of official approval of English studies. आता बघा, याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं पडलं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक ॲक्ट लावला 1835मध्ये. त्यांनी इंडियन एज्युकेशनसाठी एक ॲक्ट म्हणजे एक कायदा, एक नियम त्यांनी ट्रॅव्हलरनी लावून दिला की त्यांचं असं म्हणणं पडलं की जो कोणता व्यक्ती इंग्रजी ज्यावेळेस शिकायला जाईल त्यावेळेस अदर भाषेकडे त्याचं हे न जाता त्यांनी काय केलं पाहिजे, पूर्ण प्रेफरन्स त्यांनी इंग्रजी या माध्यमाला दिलं पाहिजे. जर त्याला कोणतीही ध्येयप्राप्ती करायची असेल, त्या ध्येयप्राप्तीसाठी जी केलेली त्याची जिद्द आहे ती इंडियन एज्युकेशनल सिस्टीममध्ये लिटरेचरला त्यांना महत्त्व द्यायचं होतं. डिसमिनेशन्स म्हणजे त्यांना काय करायचं होतं, काहीतरी त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की असं जर नाही केलं तर मग कसं होईल, इंग्रजीला कोणीही एवढं महत्त्व देणार नाही किंवा बाकी ज्या लँग्वेज शिकत आहेत लोक, तर त्याच्यासाठी त्यांना हे केलं जाईल. बॅकबोन्स ऑफ द लेदर म्हणजे कसं आहे त्यांचं, आपण काय म्हणू शकतो, बॅकबोन्स म्हणजे आपलं हाड, तर कणा. इंग्रजी हे काय होईल, आपल्यासाठी एक माध्यम होईल, एक कणा ठरेल. जर आपल्याला ऑफिशियल वर्क किंवा आपल्याला अदर स्टेटमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला महत्त्व प्राप्त करायचं असेल तर इंग्रजी ही आपल्यासाठी बॅकबोन ठरेल. प्रत्येक गोष्टीसाठी असं ग्रँट यांचं म्हणणं पडलं. त्यांच्या मते मराठीत न लिहिता प्रत्येक गोष्ट जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता आली, आपल्याला लिहिता आली किंवा आपलं ग्रास्पिंग पॉवर जे आहे ते इंग्रजीमध्ये जर बनलं तर प्रत्येक व्यक्ती हा कसा होईल, एकदम प्रत्येक याला समोर जायसाठी तो सक्षम बनेल. बघा, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की इन हिज रेझन ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्टेट ऑफ सोशियल अमॉंग द एशियन सब्जेक्ट ऑफ ग्रेट ब्रिटन ग्रँट्स प्लॅन्स ऑफ द गेम पिक्चर्स ऑफ इंडियन सोसायटी स्टेम्प्ड इन सुपर सिटिझन्स मीन्स. आणि त्यांनी म्हटलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, ग्रँट यांनी म्हटलेलं आहे की आपण जर सोशल याच्यामध्ये जे आपलं स्टेट आहे, आपल्या स्टेटमध्ये सोशॅलिटीला आपण महत्त्व देतो. एशियन सब्जेक्ट्स अँड ग्रँट यांनी प्लॅन केला की सोशॅलिटी आणि सुपर सिटिझन्स, आयडॉलिटरी अँड इमोरॅलिटी. म्हणजे बघा, आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, सुपर सिटिझन्स म्हणजे बघा सरळ अंधविश्वास. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इंडियाच्या हिशोबाने जर आपण सगळं काही करत असलो तर इंडियामध्ये काय होतं, मराठी भाषेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जाते कारण मातृभाषा आहे. त्याच्यानंतर इंडिया ही अशी सिटी आहे की जिथे अंधविश्वास, धार्मिकता निरंतर ही काय होत राहते, रूढ होत आहे, आणखीन रुजत आहे. याचा कुठेही नायनाट होत
नाही आहे आणि हे होणंसुद्धा शक्य नाही. कारण कसं आहे, आपल्या इंडियामध्ये अंधविश्वासाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जाते. त्या लोकांचं कसं आहे की इंग्रजी शिकल्यानेच का मोठा होणार आहे का, इंग्रजीलाच महत्त्व दिलं पाहिजे का, मराठी शिकणारा का समोर जाऊ शकत नाही का, इंग्रजी म्हणजे मराठी माध्यमातून शिकलेला मनुष्य का उच्च पद मिळवू शकत नाही का. असं करता करता काय होतं माहिती आहे का, लोक आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करतात. आपण समोर जायसाठी म्हणा किंवा आता मराठी शिकल्यानेच माणूस इंग्रजी शिकल्यानेच माणूस समोर जातो असं नसतं. पण ज्यावेळेस आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये किंवा अदर ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस उभं केलं जातं त्यावेळेस मात्र मग आपण कमी पडतो. म्हणून काय असतं, जर जग सुधारत असेल आणि आपल्यामध्येही जर सुधारणा होत असेल तर इंग्रजी शिकल्याने जर आपल्यामध्ये काही ना काही फरक पडत असेल किंवा आपल्या याच्यामध्ये जर त्याचं महत्त्व वाढत असेल तर न शिकणे हा त्याच्या मागचा हे नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं पडलं ग्रँट की आपल्या इंडियामध्ये काय केलं जाते, आपल्या इंडियाची सोसायटी अशी आहे की कोणाला समोर जाण्यासाठी प्रोत्साहित न करता काय होते आपल्यामध्ये सुपरस्टिशन म्हणजे अंधविश्वास, धार्मिकता या सगळ्या गोष्टींना आपण काय करतो, पुढे जातो. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की द जीवन्स म्हणजे आपल्या इंडियाची सोसायटी कशी आहे बघा. द जीवन्स ऑफ द इंडियन सोसायटी ही बिलीव्ड could only be removed by a system of Western education that according to Gant possessing all the advantage of the superior civilizations. आता सिव्हिलायझेशन्स म्हणजे चेंजेस, जे काही आपल्या याच्यामध्ये चेंजेस आपल्याला करायचे आहे ते कशा पद्धतीने करू शकतो. आपल्या इंडियाची जी सोसायटी आहे ती काय एक प्रकारची दानव आहे. म्हणजे कसं पुढं कोणाला न जाऊ देता कसं म्हणजे मागे कसं ओढता येईल याच्यावर बिलीव करते, म्हणजे सगळ्यात जास्त विश्वास करते. बघा त्यांचं कसं आहे, ॲडव्हान्टेज जे काही आपल्याला फायदे मिळायचे असेल किंवा काही आपलं हे व्हायचं असेल तर ते चेंजेस आपल्याला आपल्या स्वतः करता येईल. आपली सोसायटी आपल्याला तसं करायला सपोर्ट करत नाही. आपली सोसायटी आपल्याला काय करते, नेहमी नेहमी मागे ओढायचा प्रयत्न करते. ग्रँट वॉज द क्रिएटिंग दॅट द नेटिव्ह बाय अक्युअरिंग वेस्टर्न नॉलेज गेनिंग अ कमांड्स ओव्हर द लँग्वेज ऑफ देअर रूल्स वूड बी ब्रॉड निवर देम. दिस reductions of the distance between the native and their governor would ensure a former locality. Grant also protested that the would be reliant and trade the nation's Indians and ensure their cooperations in the realms of commerce. Thus, the original aims of the colonists and the British commerce would be fulfilled. आता बघा ग्रँट यांचं कसं ओपिनियन ठरलं, त्यांनी ओपिनियन दिलं. त्यांनी नेहमी आपल्याला ओपिनियन दिलं की ओपिनियन्स मीन्स आपल्याला त्यांनी सल्ला दिला की जे काही आपलं बघा कोलोनियलिस्ट मीन्स संघ, एक प्रकारे आपलं कसं संघ कसा असतो, संघ म्हणजे आपल्याला 4 लोकांचा ग्रुप म्हणा किंवा इतर लोकांचं ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन्स करतो किंवा ज्यावेळेस आपण एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संवाद साधतो त्यावेळेस काय होते, आपले विचार इतरांपर्यंत पोहोचतात. एकमेकांच्या विचारांच्या आदानप्रदानाचं जे काही हे असतं, जे ट्रेड आहे, ट्रेड मीन्स आदानप्रदान, आपलं जे हे असते म्हणजे आपल्याला कोणाशी काही देवाणघेवाण करायचं आहे किंवा अदर स्टेटमध्ये आपल्याला कोणाला काही बोलायचं आहे किंवा मेल पाठवायचा आहे किंवा काही करायचं आहे. आता समजा आपल्याला काही फॉर एक्झाम्पल आपल्याला मेल पाठवायचा आहे इथून अमेरिकेला, तर आपल्याला आपण मराठीमध्ये मेल टाईप करू का? जर आपल्याला इंटरनेटचा यूज करायचा असेल तर आपल्याला मराठीमध्ये मेल टाईप करता येईल का? नाही. आपण मराठीमध्ये जरी मेल टाईप केला, इंग्रजी वर्ड आपल्याला त्याच्यामध्ये टाकावेच लागतात. पण आपलं एक स्टेटस असतं, आपल्या इंडियाचं मग स्टेटस काय होईल, लो क्वालिटीचं होऊन जाईल, है ना. कारण कसं आहे, ज्यावेळेस आपला हा मेल अदर स्टेटला जाईल तर त्यांना मराठी समजेल का? तिथे जो व्यक्ती मेल रिसीव करणारा असेल त्यांनी समजा तो मेल रिसीव केला तर त्याला मराठीमध्ये कळेल का? नाही, त्याला त्याचा अर्थ कळणार नाही. कारण त्यांची लँग्वेज काय आहे, त्यांची लँग्वेज इंग्लिश आहे. तर इंग्रजी ज्यावेळेस त्यांची लँग्वेज असल्यामुळे आपल्याला तो मेल कसा करावा लागेल, इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला तो मेल करावा लागेल. म्हणजेच काय झालं की आपल्याला इंग्रजीचा प्रत्येक वर्ड टू वर्ड आपल्याला येणं गरजेचं आहे. वर्ड टू वर्ड जरी आपल्याला येत नसेल तरी त्याच्यामधलं थोडं बहुत नॉलेज आपल्याला असणं गरजेचं असते. म्हणून आपल्या याच्यात ग्रँट यांनी तेच म्हटलेलं आहे. त्यांनी एक ओपिनियन दिलं, जर इंग्रजी एज्युकेशन आपल्याला हाय लेवलपर्यंत जर बेनिफिट देत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे,
ग्रुप लीडर बनवून त्या ग्रुप लीडरला काय करायला पाहिजे, आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. एक म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की एखादं जर कार्य करायचं असेल तर आपण काय करतो, एक ग्रुप तयार करतो आणि त्याचा एक टीम लीडर बनवतो ना. त्या टीम लीडरला आपण काय करतो की सगळं काही त्याला पूर्ण काही माहीत असते आणि मग तो डिस्ट्रीब्यूट करून देतो की कोणाला काय करायचं आहे आणि कोणाला काय नाही करायचं आहे. त्या हिशोबाने काय होतं, जे काही काम आपल्याला करायचं असेल ते काय होतं, एकदम सुटेबल पद्धतीने आपल्याला ते काम करता येतं. म्हणजेच त्यांचं तेच म्हणणं आहे की ग्रुप लीडर किंवा जे आपल्या इंडियाचे जे नियम आहेत किंवा गव्हर्नर म्हणजे जे काही आहे त्यांनी लँग्वेजबद्दल काय करायला पाहिजे, कडक नियम बनवायला पाहिजे. त्या कडक नियमांच्या हिशोबाने काय होईल, आपल्यामध्ये चेंजेस होईल. जे देवाणघेवाण आहे ते इंडियन कॉर्पोरेशन्स म्हणजे आपल्या ज्या महानगरपालिका किंवा आपल्या ज्या नगरपालिका यांच्या हिशोबाने काय होईल, आपल्याला ते हँडल करते. आता बघा कॉमर्समध्ये जर आपण बघितलं, कॉमर्स मीन्स आपल्याला जी काही इकॉनॉमी आपल्याला इकडली तिकडे करायची असली म्हणजे लेनदेन पैशाचा जो काही व्यवहार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे राहते डेबिट क्रेडिट दिलेलंच राहते. डेबिट क्रेडिट करणे म्हणजे ॲड करणे आणि डेबिट करणे म्हणजे घेणे. आता हे जर आपल्याला एखाद्या याच्यामध्ये लॅपटॉपद्वारे किंवा आपल्याला त्यांनी म्हटलं की अकाउंटिंग करा किंवा हे करा ते करा, त्याच्यासाठी पण आपल्याला इंग्रजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ज्याच पद्धतीने आपल्याला अकाउंटिंग येणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला पूर्णपणे अकाउंट येत असेल, तुम्ही जर ते अकाउंटचं पूर्ण नॉलेज मराठीमध्ये घेतलेलं असेल आणि तुम्हाला जर ते इंग्रजीमध्ये करायचं काम पडलं तर काय होईल, आपण तिथे कुठेतरी कमी पडू. आपल्याला आता हे नोट करून घ्यायचं आहे की ईस्ट इंडिया कंपनीने आपल्याला काय दिलेलं आहे, एक रूल लावून दिलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, ज्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं ना त्यावेळेस हे ईस्ट इंडिया कंपनीचं रूल चालत. जसं आपलं गव्हर्नमेंट असतं, आता आपलं गव्हर्नमेंट चेंज आहे, त्यावेळेस काय होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं. ब्रिटिश गव्हर्नमेंट कोणते होते, इंग्रजी लोक होते. ते सगळे काय होते, इंग्रजी लोक होते. त्यांना सगळं इंग्रजीमध्ये येत होतं. मग ते मराठीमध्ये सगळं काही करत होते का, नाही. त्यांनी काय केलं, मुठभर लोकांना इंग्रजी शिकवली आणि सगळे रूल्स त्यांनी त्यांच्या यांनी चालवले. मग तेच म्हणायचं आहे की इकॉनॉमी असो किंवा काहीही असो किंवा आपल्याला बाकीचं जे काही नॉलेज आहे किंवा आपल्याला समोर जर काही शिकायचं असेल तर आपल्याला काय होईल, इंग्रजीचं महत्त्व आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक ॲक्ट तयार करून दिलेलं होतं त्यांनी 1835मध्ये की एक एज्युकेशनल पॉलिसी ब्रिटिश सरकारने लावून दिलेली होती. पण त्याला कोणी मान्य केलं का, नाही. त्याला कोणीही ग्राह्य केलं नाही. कितीही तुम्ही नियम लावा, काहीही लावा, पण कसं असतं माहिती का, आपलं जे कम्युनिकेशन असतं किंवा आपलं जे गव्हर्नमेंट असतं त्या गव्हर्नमेंटच्या नियमांना आपण महत्त्व देतो. ग्रँट यांचं तेच म्हणणं पडलं की आपण काय करायला पाहिजे, जी ईस्ट इंडिया कंपनीने जी काही आपल्याला लावून दिलेले नियम आहे त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. त्या नोंदच्या हिशोबाने आपण जर आजही आपलं आता तर भरपूर प्रगती झालेली आहे. भरपूर म्हणजे आपण तसं म्हणू शकतो की 75% पीपल्स आर इंग्लिश म्हणजे कसं आहे माहिती का, 75% लोकांना इंग्लिश आज येतं. इंग्रजीमध्ये व्यवहार करणं म्हणा, इंग्रजीमध्ये बोलणं, म्हणून म्हटलेलं आहे की इंग्रजी का बरं महत्त्वाची आहे, त्याचा जर आपण एक पॉईंट याच्यामध्ये बघितला तर आपल्या लक्षात येईल. आता आपण ते इंग्लिश करतच आहोत म्हणजे आपण खूप हुशार आहोत, हो ना, असं समजू नका. आहे आपण मान्य आहे, सर्व स्टुडंट हुशार आहे. याच्यानंतर आपण जो हे आहे आपला याच्यानंतरचा जो टॉपिक आहे 2.2 द न्यू फेस ऑफ इम्पेरियलिझम्स, तर आपण हा पुढल्या लेक्चरला घेऊया. तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट्स असेल वाचून घ्या. पेज नंबर 14 आणि 15वर आपल्याला दिलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश स्टडीज इन इंडिया, याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला न्यू डेव्हलपमेंट इन इंडियन सोसायटी, आपल्याला जे नवीन डेव्हलपमेंट म्हणजे नवीन जे काही हे आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. राजा राममोहन रॉय यांनी जे लेटर लॉट करून दिलेलं आहे ते आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थोडं वाचून येत चला, वाचलं आणि हे जे आपला व्हिडिओ आहे तो चेक केल्यानंतर तुम्ही एकदा तुमच्या पुस्तकामध्ये बघा किंवा डाऊट असल्यास तर कोणालाही कॉल केला तरी चालेल. वाचल्याशिवाय कळणार नाही, तुम्हाला वाचावं लागेल. मला माहिती आहे की ओपन युनिव्हर्सिटीमध्ये आपण ॲडमिशन घेतो. का बरं घेतो, रेग्युलरमध्ये पण आपण शिकू शकलो असतो, परंतु ज्यांच्याकडे वेळ फार कमी असतो ते ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन आपल्या शिक्षणाला किंवा आपल्या याला एवढं महत्त्व देत आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे की आमचे विद्यार्थी इतके बिझी असूनही शिकायसाठी आतुर आहेत. अशा विद्यार्थ्यांचं कधीही स्वागत.
आणि वाचत चला, अभ्यास करा. चला आणखी आपण पुढल्या लेक्चरला भेटूया. गुड डे.